तर बीड मधली परिस्थिती आहे, वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पुढे येतात, गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? अनेक वर्ष आज ती वीजची अवस्था आहे ती कधी नव्हती. वीज शांत संयमी सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा जिल्हा, असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो तिथं मी निर्णय केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून आहे. ही एक प्रकारचं सामंजस्याचं वर्तन होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वेगवेगळे आपल्याला दिसते. माझं स्वच्छ मत आहे की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं करून हे असण्याची गरज आहे. आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी.